श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ज्यावेळी दोन्ही किडन्या फेल होतात एखाद्या पेशंटच्या ना, त्यावेळी त्याला नेहमी प्रश्न पडतो की आपण आता काय करायचं, म्हणजे आयुर्वेदिक औषधं करायची की डॉक्टरचा सल्ला घ्यायची, हॉस्पिटलमध्ये जायचं. आता मला सुद्धा हाच प्रश्न पडला होता आणि तुम्हाला पहिल्यांदाच मी एवढं सांगतो की मला कुठल्या गोष्टीचा म्हणजे अभ्यास वगैरे नाही, फक्त मी तुम्हाला माझा अनुभव सांगत असतो. मी बऱ्याच व्हिडिओ बनवतो, अशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ना काहीतरी सांगत असतो माझ्याविषयी जे घडल्यात त्या. तर तुम्हाला माझी पहिला ओळख सांगतो. माझं नाव नवनीत म्हात्रे आणि माझं आता किडनीचं ट्रान्सप्लांट झालं आहे. मी एक किडनी फेल पेशंट होतो. चांगल्या पद्धतीने माझा ट्रान्सप्लांट झाला, 2.5 वर्ष पूर्ण झाले, चांगली राहायचं होतो. माझ्या बाबतीत जेवढं काय घडलं आहे ना, त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो फक्त माझ्या अनुभवानुसार. त्यामुळे ओर काही जास्त सांगत नसतो मी. बऱ्याच लोकांना याचा फायदा पडतो. त्याला तुम्हाला एवढंच सांगणार आहे की किडनी फेल झाल्याच्या नंतर आपण काय करायला पाहिजे, म्हणजे डायलिसिस करायला पाहिजे या ट्रान्सप्लांट करायला पाहिजे की आयुर्वेदिक औषधं करायला पाहिजे. आता बरेच लोकांना माहिती असतं की आयुर्वेदिकमध्ये किडन्या बऱ्या होतात, असं म्हणजे लोकांचा समज आहे, गैरसमज आहे. ते सत्य आहे, ह्या गोष्टी मला माहिती नाहीत. परंतु ज्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या आहेत ना, त्या तुम्हाला नक्की सांगेन. ज्यावेळी माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या ना, त्यावेळी मला सुद्धा असंच वाटत होतं की आपण आयुर्वेदिक औषधं करूया, जेणेकरून आपल्या किडन्या रिकवर होतील, म्हणजे पूर्णपणे होतील. असे बऱ्याच व्हिडिओ आहेत, असे व्हिडिओ मी बघतो, त्यावेळी बघत होतो. परंतु मित्रांनो, झालं असं की ज्यावेळी माझ्या दोन्ही किडन्या फेल 2022ला मला समजलं, त्याच्या अगोदरच झाले असले खराब, पण 2022ला समजलं. त्यावेळी स्टार्टिंगलाच आम्ही ठरवलं होतं की आपण डायरेक्ट ट्रान्सप्लांट करायचं. आता ट्रान्सप्लांटचा विचार यासाठी केला होता कारण की आयुर्वेदिकमध्ये ना मी बरेच असे पेशंट पाहिले होते की आता मी असं सांगू शकत नाही की आयुर्वेदिक म्हणजे वाईट असतो की चांगला असतो. त्या गोष्टीबद्दल मला काहीच माहिती नाही. आता बऱ्याच लोकांचा फायदा सुद्धा होतो आणि बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होत सुद्धा नाही. तुम्ही बरेच पेशंट बघत असणार, बरेच असे व्हिडिओ सुद्धा लोकांनी खूप बनवलेले आहेत. आणि तुम्हाला एवढं सांगेल की ज्यावेळी माझ्या किडन्या फेल झाल्या, मी नानावटी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस करत होते 3 महिने. आता त्यावेळी मला असा एक अनुभव आला आणि तो तुम्हाला अनुभव सांगतो आयुर्वेदिक विषय. तर त्या ठिकाणी म्हणजे डायलिसिस व्हायची ना, त्यावेळी माझ्या असा मानामध्ये कॅथोडर टाकला होता, म्हणजे पाईप असतो. जे लोक डायलिसिस करतात त्या लोकांना लगेच माहिती पडतं की ह्या व्यक्तीच्या किडन्या दोन्ही फेल झालेल्या आहेत. तर मी ज्यावेळी डायलिसिस झालं आणि त्या डायलिसिस सेंटरमधून बाहेर पडलो, त्यावेळी मला एक बाहेर व्यक्ती भेटली. म्हणजे माणूस होता, चांगला व्यवस्थित हट्टाकट्टा होता. त्याने मला लगेच ओळखलं की ह्याच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत. मग तो आमच्याजवळ आला. माझी मिसेस सुद्धा माझ्याबरोबर असायची डायलिसिस करताना. तर त्यांनी आम्हाला जवळ बोलवलं, मला की दादा तुमच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात का? मी म्हणालो हो, माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात. मग पुन्हा ते म्हणाले मला की दादा माझ्या भावाच्या सुद्धा दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. त्याचं डायलिसिस चालू होतं. परंतु आम्ही आयुर्वेदिक केलं आणि आयुर्वेदिक केल्याच्या नंतर त्याच्या दोन्ही किडन्या म्हणजे व्यवस्थित झाल्या. आता त्याला डायलिसिस वगैरे करायची काहीच गरज नाही. आता 2-2.5 वर्ष झालं त्याचं डायलिसिस वगैरे काहीच करत नाही. आयुर्वेदिकमध्ये ते चांगलं किडन्या म्हणजे पुन्हा रिटर्न हे झाल्या. तुम्ही सुद्धा करू शकता तशा. मी म्हणालो की आता आम्ही सर्व म्हणजे मला सुद्धा यावर प्रश्न पडला होता की यार आपण आयुर्वेदिक करूया का, जेणेकरून आपल्याला सुद्धा ट्रान्सप्लांट या डायलिसिस करायची गरज नाही लागणार. परंतु मी त्यावेळी ट्रान्सप्लांट करण्याची संपूर्ण प्रोसेस केली होती, कारण की आम्ही डायरेक्टली ट्रान्सप्लांटच आम्हाला करायचं होतं. डायलिसिसवर असं काही करायचंच नव्हतं ना. त्यामुळे आयुर्वेदिक सुद्धा मी जास्त माहिती काढली होती. परंतु ही व्यक्ती ज्यावेळी मला म्हणाली, त्यावेळी मला थोडंसं असं वाटलं की यार जर आयुर्वेदिकमध्ये जर चांगलं होत असेल तर मग ट्रान्सप्लांट वगैरे करायची काय गरज, जेणेकरून आपल्या ओरिजिनल ज्या किडन्या खराब झाल्या त्या जर पुन्हा रिकवर होत असतील तर म्हणजे ते आपल्यासाठी चांगलं आहे ना. अशा बऱ्याच गोष्टीचा मला प्रश्न पडला होता. परंतु त्यांनी मला नंबर दिला माझं. म्हणाला की माझा हा नंबर घ्या, तुम्हाला माझा भाऊ आता खूप चांगला असतो, मी तुम्हाला तुमची एक हेल्प करतोय. मी म्हणजे एखाद्या व्यक्तीचे कुणाला ते चांगलं व्हावं, माझ्या भावाचं चांगलं झालं असंच कुणाचं तरी चांगलं व्हावं यासाठीच मी तुम्हाला सांगतोय. मी म्हटलं की ठीक आहे दादा, तुम्ही मला नंबर द्या, परंतु आमचं किडनी ट्रान्सप्लांटची प्रोसेस चालू आहे आणि जर ह्यातून आम्ही सक्सेस नाही झालं तर मग आम्ही आयुर्वेदिक करू वगैरे. ते म्हटलं ठीक आहे. तरी नंबर घेतल्याच्या त्यांचा नंबर मला लगेच कॉल आला तिकडून, म्हणजे आयुर्वेदिक सेंटरमधून मला कॉल आला की दादा तुमचं असं झालं आहे का? मी हो झालं, परंतु आमचं ट्रान्सप्लांट आम्हाला करायचं आहे. त्यावेळी माझे क्रिएटिन कमीत कमी 5-6 होते, जे डायलिसिस करत होतो तरी पण. मग 3 महिने मी नानावटीमध्ये हॉस्पिटलमध्ये डायलिसिस केले. तिथला डायलिसिस मला परवडत नव्हतं, म्हणजे खूप खर्च होत होतं. आणि मग मित्रांनो आम्ही ना तिथून म्हणजे नानावटी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस करत होतो, तिथून आम्ही बाहेर पडलो. आणि मग मी एका संस्थेमध्ये गेलो डायलिसिस करण्यासाठी. त्या ठिकाणी 200 रुपये माझ्याकडून घ्यायचे, एका डायलिसिसचे 200 रुपये. आणि बाकीचा जो काही खर्च होता तो खूप कमी होता. 500 रुपयामध्ये माझी डायलिसिस पूर्णपणे होऊन जायची, कधी 200 रुपयामध्ये सुद्धा व्हायची. बरोबर आहे स्टार्टिंगला. मग तिथून मी एकदा डायलिसिस केली आणि त्या सेंटरमध्ये बाहेर पडलो त्या संस्थेच्या. तर त्या बाहेर पडल्यानंतर आणखी मला एक तिथे व्यक्ती भेटली. व्यक्ती दुसरी होती, 3 होती. दुसरी व्यक्ती मला त्या डायलिसिस सेंटरच्या बाहेर एका फुटपाथवरती उभी होती. त्याने आम्हाला बघितलं. त्याला माहिती पडलं की हा व्यक्तीच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात, कारण की माझ्या इथे मानामध्ये ते पट्टी लावली होती ना, त्यामुळे तो समजून जायचं की ह्याच्या किडनीचा ट्रान्सफर म्हणजे डायलिसिसचा चालू असेल याची. मग ती व्यक्ती माझ्या जवळ आली, म्हणाली दादा तुमच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात का? मी हो माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात. म्हणाला की दादा बघा माझ्या सुद्धा भावाच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या. त्यांनी आयुर्वेदिक केलं आणि तो आता खूप चांगली लाईफ जगतो, म्हणजे त्याला डायलिसिस वगैरे करायची गरज नाही. आता 2.5-3 वर्ष झाली त्याला, तो डायलिसिसवर काहीच करत नाही आणि फक्त आयुर्वेदिकची औषधं घेतो आणि चांगला राहतो. तुमची फक्त मी हेल्प करावी म्हणून तुम्हाला हे सांगतोय. तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला माझा नंबर देतो, तिथे जिथला आयुर्वेदिकचा आहे तो नंबर देतो, तुम्ही बघा, तुम्हाला नक्की फरक पडेल.
आता मला प्रश्न एवढाच पडला की नानावटी हॉस्पिटलमध्ये सुद्धा मला एक व्यक्ती भेटली, ती सुद्धा सेम माहिती सांगत होती. आणि जी संस्थेमध्ये मी डायलिसिस करायला कांदिवली वेस्टला गेलो होतो, त्या ठिकाणी बाहेर पडल्याच्यानंतर जी व्यक्ती भेटली ना, ती सुद्धा सेम टू सेम माहिती सांगते. फक्त माणसं वेगळी होती, परंतु त्यांची सांगण्याची माहिती होती ना, सेम टू सेम होती की आमच्या भावाच्या किडन्या फेल झाल्या, तर चांगला लाईफ जगतात आयुर्वेदिक वगैरे. मला प्रश्न पडला की म्हणजे नेमका म्हणजे प्रॉब्लेम काय, म्हणजे हा म्हणजे विषय काय आहे नेमकं. आयुर्वेदिकसाठी हे स्वतःवर ॲड करतात की एखाद्या लोकांना म्हणजे जबरदस्तीने खेचून घेतात की त्यामध्ये त्यांना फसवतात. मला काही समजलं नाही. आता मी असं सुद्धा बोलू शकत नाही की हे आयुर्वेदिक खूप म्हणजे हे आहे काय आहे कसं आहे, कारण की आपण केलंच नाही ना आयुर्वेदिक, इथून पडलोच नाही. मग मला समजलं की हे लोक एखाद्या पेशंटला जे शोधतात, त्याच्यानंतर मग म्हणजे त्या आयुर्वेदिक करायला औषधं देतात, पण त्या औषधाने आपल्याला फरक पडला का आपल्याला बरं वाटतं. पण मित्रांनो, हा गोष्टीचा मला अनुभव त्यावेळी आलेला की यार आयुर्वेदिकमध्ये जावं की नको जावं. मला 2 व्यक्ती भेटल्या होत्या, त्याने मला सांगितलं, ती माणसं वेगवेगळी होती, परंतु त्यांची माहिती सेम होती. मित्रांनो, मी या भानगडीमध्ये पडलो नाही, कारण की मला माहिती होतं. आता मी आयुर्वेदिकवाल्यांना असं बोलू शकत नाही की आयुर्वेदिकवाला म्हणजे कसं असतील ते, कारण की आपण या गोष्टी कधी केल्याच नाही ना. जर केल्या असत्या तर आपल्याला माहिती पडल्या असत्या. परंतु आयुर्वेदिक चांगला सुद्धा असतो, बऱ्याच लोकांना त्याचा फायदा सुद्धा होतो. आता मी त्यांची ॲडव्हर्टाईज वगैरे काय करत नाही, पण बऱ्याच लोकांना फायदा होतो. असे काही पेशंट आहेत की आयुर्वेदिकमध्ये सुद्धा चांगले होतात, परंतु आपण डायरेक्टली त्यांना बोलू शकत नाही की तुम्ही आयुर्वेदिक करा या तुम्ही डायलिसिस करा. मी माझा अनुभव सांगतो, ज्या गोष्टी मी केल्यात त्याच सांगतो. मी माझं ट्रान्सप्लांट केलं आणि आता मी चांगली लाईफ जगतो. भाऊ, आयुर्वेदिकची ना मी पेशंट पाहिले, माझ्या गावाकडचे पाहिले, इतर सुद्धा पाहिले ज्यावेळी किडन्या फेल झाल्या त्यावेळी. तर आयुर्वेदिक हा असा विषय आहे की जर आपण आयुर्वेदिक केलं ना तर शेवटपर्यंत आयुर्वेदिक करायचं, कारण त्याचे पत्ते खूप डेंजर असतात. आपण जर मध्येच आपण बोललो की नाही आता आयुर्वेदिक म्हणजे आता मला फरक चांगला रिझल्ट माझा येतोय, तर मी आता पत्त्यामध्ये काहीतरी वेगळंच काहीतरी करेल. म्हणजे जे आपण गोष्टी आपण कटोकट पाळतो, जेवणापासून पाण्यापासून सर्व गोष्टी, कारण काहीतरी हलगर्जीपणा आपण करायचं. तर मित्रांनो, खूप डेंजर होतं, कारण की आता डायलिसिस केलं, पुन्हा डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली ना तर संपूर्ण गोंधळ होतो आणि ह्या गोंधळामध्ये एखादा माणूस दगावतो सुद्धा. मग लोक डायलिसिस म्हणजे डॉक्टरांना सुद्धा नावं ठेवतात आणि आयुर्वेदिकला सुद्धा नावं ठेवतात. आणि आता आयुर्वेदिक एवढं सांगतं की तुम्ही जर केलं तर तुम्ही आयुर्वेदिक करा, तुम्हाला नक्की फरक पडेल. आणि जर तुम्ही डॉक्टरकी केले तर तुम्ही डॉक्टरकी करा. ह्या गोष्टी मी अनुभवल्यात, म्हणजे एखाद्या पेशंटने मला सांगितल्यात, त्यामुळे तुम्हाला मी सांगतोय. तर मी डायरेक्टली ट्रान्सप्लांट केलं, मी डॉक्टरकी केली, त्याच्यानंतर आज ही लाईफ मी जगतोय. तर भावानो, आज तुम्हाला एवढंच सांगेन, ज्या लोकांच्या किडन्या फेल असतील त्यांनी स्टार्टिंगलाच ठरवायचं की जर आपलं आयुर्वेदिक करायचं असेल आणि आयुर्वेदिक करताना जर आपल्याला त्यात फरक जाणवला आणि हा फरक जर लॉंग टाईम चालत असेल तर ठीक आहे. मधीनच जर काही गडबड झाली आणि पुन्हा आपण डॉक्टरकडे जाणार, मग डॉक्टरवर पुन्हा आपण तिकडून पुन्हा फरक नाही झाला का पुन्हा आपण आयुर्वेदिकमध्ये येणार. मग आयुर्वेदिकवाले आपल्याला बोला, तुम्ही डॉक्टर कशाला केलात, तुम्ही हेच फॉलोअप करायला पाहिजे होता. मग डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर तुम्ही डॉक्टरसुद्धा तेच म्हणणार की तुम्ही आयुर्वेदिकडे का गेलात, तुम्ही डॉक्टरचा फॉलोअप करायला पाहिजे होतं. बऱ्याच गोष्टी गोंधळ होतात. तर मी तुम्हाला काही सांगणार नाही की तुम्ही आयुर्वेदिक करा की डॉक्टरकी करा, परंतु माझ्या अनुभवानुसार जर तुमच्याकडे ट्रान्सप्लांट करण्याची जर तुमच्याकडे म्हणजे ट्रान्सप्लांट करण्याचे तुमच्याकडे म्हणजे काय बोलतात ते किडनी अवेलेबल असेल, पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण जर किडनी तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि जर तुमचं वय हा 30 या 40च्या आतमध्ये असेल तर मित्रांनो, ट्रान्सप्लांट हा सर्वात बेस्ट उपाय आहे. कारण की आपले सर्व स्वप्न आपल्याला पूर्ण करायला भेटतात आणि आपल्याला लाईफ ही नॉर्मली जगायला भेटते. आपल्या घरातली जर एखाद्या कुठे पेशंटने जर आपल्याला म्हणजे घरातलीच एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला किडनी दिली तर ते आपल्यासाठी खूप चांगली असते, हेल्दी असते आणि त्या व्यक्तीला सुद्धा काहीच प्रॉब्लेम नव्हतं, तो सुद्धा एका किडनीवरती चांगली आपली लाईफ जगू शकतो. तशा माझ्या बहिणीने मला किडनी दिली, आज ती सुद्धा तिची चांगली लाईफ जगते आणि मला सुद्धा माझी चांगली लाईफ जगायला भेटते. त्यामुळेच तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मी सांगतोय. तर पुन्हा भेटू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायचे भावांना, कारण सबस्क्राईब खूप वाढवायचे, फॅमिली खूप मोठी बनवायची आहे. आणि आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, फॉलोसुद्धा करा. फेसबुकला, इन्स्टाला आपल्याला काही जास्त काही नॉलेज नाही यांचा, परंतु जे काय करायचं ते करा आणि आपल्याला सपोर्ट करा. श्री स्वामी.